नात्यांची अजब कहाणी शतकांच्याही पलीकडली ही वाट जादू नगरीची मोठी विचित्र कहाणी ही दोन मनाची गाथा आकाश धरेची प्रेम कथा ती तर आहे स्वप्न परी चंद्रमुखी 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 बाळा, मी कधी विचारही केला नव्हता की मला महाराणीच्या खोट्या आरोपांचा सामना करावा लागेल. काय सांगतोयस? आपल्या गावकऱ्यांचा अपमान केला जातोय. ही माझ्याकडून एक छोटीशी भेट. हे का नाही बोलत की तुम्ही महाराणीला भेटायला गेला होतात? वनराज निघून गेल्यानंतर मी तर मोडून पडले असते. पवन, कुठे गेला तो मनुष्य? आत्ता तर इथेच होता. चोरावर आणि बंदी. युवराज, या आधी तो आदी मानव येऊन मला आपलं भोजन बनविल. मला सोडून इथून दूर घेऊन चला. मूर्ख आहेस तू. तू तर म्हणत होतास की तो खोडा नाही, मायावी शक्ती आहे. आम्ही चंद्रमुखीच्या राज्याचे निवासी नाही आहोत. तर मग कोण आहेस? माझा उद्देश चंद्रमुखीला मिळवणं नाहीये, तर काही दुसराच आहे. काही दुसराच आहे. चंद्रमुखीच्या राज्यात येणाऱ्यांचा उद्देश केवळ एकच असतो वनराज, चंद्रमुखीला प्राप्त करणं. परंतु तुझा उद्देश काय आहे? माझा उद्देश आहे चंद्रमुखीच्या बागेतलं फूल. माझ्या पिताश्रींची दृष्टी परत मिळवण्याचा एकच उपाय आहे, ते चंद्रमुखीचं फूल. ते फूल मिळवणं माझ्या जीवनाचं लक्ष्य आहे. लक्ष्य खूप कठीण आहे वनराज. रूपनगराच्या मार्गावर तुला शेकडो संकटांचा सामना करावा लागेल. चंद्रमुखीचे पहारेकरी दिवस रात्र पहारा देतात. त्या सर्वांचा पराभव करूनच तुला सफलतेच्या देवीचा आशीर्वाद मिळू शकतो. मला माझ्या आईचा आशीर्वाद मिळाला आहे. आता मला कोणतीही शक्ती अडवू नाही शकत. हा माझा दृढ विश्वास आहे. तुझा दृढ विश्वास पाहून आमचा विश्वासही परत आला आहे वनराज. या भयानक जंगलात त्यांना शोधता शोधता आमचा विश्वास डगमगला होता. ओ, तू तुझ्या भावाला शोधायला निघालायस? हो वनराज. आमचे मोठे भाऊ विजेंद्र सिंग अनेक राजांप्रमाणेच चंद्रमुखीला प्राप्त करण्याच्या उद्देशाने रूपनगरच्या मार्गावरून निघाले होते, परंतु परत कधीच नाही आले. त्यांना शोधता शोधता आम्ही इथपर्यंत आलो. इथे आमची तुझ्याशी भेट झाली. ईश्वर लवकरच तुझी तुझ्या मोठ्या भावाशी भेट घडवेल. बस आपला आत्मविश्वास कशानेही ढळू देऊ नकोस. माझ्या शुभेच्छा सदैव तुझ्या सोबत असतील. आम्ही प्रस्थान करतो. जिवंत राहिलो तर पुन्हा भेटू. चंद्रमुखीच्या पहारेकऱ्यांपासून सावध राहा.
काय घडलंय नागराज? आज तू काही न कळवताच इथे आलास. सगळं काही कुशलमंगल आहे ना? महामंत्री, जर सर्व कुशल मंगल असतं तर मी असा अचानक नसतो आलो इथे. महामंत्री मंत्री रणवीर सिंगवर जर तुम्ही नीट लक्ष ठेवलं नाही आणि असाच विश्वास ठेवत राहिलात तर एक दिवस तुम्ही आणि तुमचे पुत्र युवराज धुवा सिंगांवर कोणत्याही क्षणी भयंकर संकट येऊ शकतं. भयंकर संकट येऊ शकतं? ते कसं काय? आज तुझ्या मंत्रीवर्य रणवीर सिंगांनी आमच्या विरुद्ध असं काय कार्य केलं जे तू आपल्या दात्या विरुद्धच बोलतोयस? क्षमा असावी महामंत्री, मी त्यांच्या विरोधात नाहीये, परंतु मी सदैव तुमची साथ करणं आणि तुमचा विश्वास ढळू न देण्याची शपथ घेतलीये. बस त्याचंच पालन करतोय. आणि म्हणून मंत्री रणवीर सिंगांचं सत्य तुम्हाला सांगायला इथे आलो. असं तर ही गोष्ट आहे. तर सांग की तुझ्या मंत्री रणवीर सिंगांचं सत्य काय? जर आम्ही तुझ्या उत्तराने प्रसन्न झालो तर मंत्रीवर्यांना उचित दंड नक्कीच देऊ. महामंत्री, मला आपल्या विश्वसनीय सूत्रांकडून कळलंय की मंत्रीवर्य रणवीर सिंग आपल्या विरुद्ध असं काही षडयंत्र रचतायत ज्यामुळे तुमचं तख्त अडचणीत येऊ शकतं आणि तुम्ही तुमच्या अधिकारांपासून वंचित व्हाल. हे तू काय सांगतोयस नागराज? मंत्रीवर्य कित्येक वर्षांपासून आमचे विश्वसनीय आहेत, तर मग अचानक ते आमच्या विरुद्ध कसे जाऊ शकतात? नाही नाही, तू पुन्हा एकदा नीट चौकशी कर. जर तुझी बातमी खोटी ठरली तर तुला मृत्यूदंडही दिला जाईल. हे माहिती आहे मला महामंत्री, माहिती आहे. म्हणूनच सर्व काही नीट खातरजमा करूनच मी आपल्यासमोर नतमस्तक व्हायला आलोय. जर माझं कथन असत्य आहे तर तुम्ही माझं हे शीर कापून कुठेही फेकून द्या. मी वर्षांपासून आपलं मीठ खातोय आणि मी मरेपर्यंत केवळ आपल्या आज्ञेतच राहीन. आणि जर काही शंका असेल तर तुम्ही स्वतः मंत्रीवर्यांची गुप्त चौकशी करून या सत्याचा शोध घेऊ शकता महामंत्री. रणवीर सिंगांच्या षडयंत्राची गुप्त चौकशी तर आम्ही करूच, आणि जर रणवीर सिंग दोषी आढळले तर त्यांचा मृत्यू निश्चित आहे. परंतु ही योजना आम्हाला गुप्त ठेवावी लागेल. मग रणवीर सिंगांना सावधान व्हायला वेळच मिळणार नाही. चौकशी दरम्यान आम्ही रणवीर सिंगांना आपल्या सीमांपासून दूर एखाद्या जंगलात पाठवू आणि अशा एखाद्या कार्यात गुंतवून ठेवू ज्यामुळे ते त्वरित आपल्या महाली परत येऊ शकणार नाहीत. आम्ही आता या क्षणी त्यांना पदमुक्त करतो. परंतु नागराज, जोपर्यंत सत्य समोर येणार नाही तोपर्यंत महाराजांच्या कानांवर आपल्या षडयंत्राची बातमी पोहोचता कामा नये. हा तर तुम्ही अतिउत्तम निर्णय घेतलाय महामंत्री, अतिउत्तम. आपला हा निर्णय ऐकल्यानंतर माझ्या मनावर जे काही ओझं होतं ते सर्व उतरलं. परंतु तरीही मला समोर एक अत्यंत कठीण समस्या उभी दिसते. मंत्रीवर्य इथे नसल्याचं पाहून महाराज आपल्याला त्यांच्याबद्दल विचारतील तेव्हा आपण त्यांना काय उत्तर देऊ? त्याचं हे उत्तर आम्ही शोधून ठेवलंय नागराज. रणवीर सिंगांचं रिक्त पद भरण्यासाठी आमचा विश्वासपात्र राजवीर सिंगला आम्ही निवडलाय. तू ताबडतोब राजवीर सिंगकडे जा आणि त्वरित त्याला आमच्याकडे घेऊन ये. जा. मी आपल्या आज्ञेचं पालन करतो. रणवीर सिंग. प्रणाम महामंत्री. सेवक उपस्थित आहे. आदेश द्या. रूपनगराच्या कोणत्या शत्रूला परलोकी धाडायचंय? कुण्या एका शत्रूला नाही, अनेक शत्रूंना परलोकी धाडायचंय राजवीर. कारण या रूपनगराला आम्हाला एका पूर्ण स्मशानाच्या रूपात पाहायचंय. ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे महामंत्री. महालात झोपलेली आमची तलवार खूप दिवसांपासून रक्तासाठी तहानलेली आहे. जर तुम्ही आदेश द्याल तर रूपनगराच्या मार्गात शवांची आरास करायला आम्ही आत्ताच प्रारंभ करतो. नाही राजवीर सिंग, नाही. अजून अशी शुभ संधी आलेली नाहीये. कारण अजूनही आमच्या शक्ती महाराजांच्या तुलनेत थोड्या कमी आहेत. ज्या दिवशी आम्ही या शक्तींमध्ये महाराजांपेक्षा तुल्यबळ होऊ तेव्हा आम्ही तुला ती सुवर्ण संधीही देऊ.
परंतु यावेळी आम्ही तुला एका दुसऱ्याच महत्वपूर्ण कार्यासाठी बोलावलंय आणि आमचा विश्वास आहे तू असफल नाही होणार. तुमच्या विश्वासास पात्र ठरणं राजवीर सिंगचा परम धर्म आहे. जर तुम्ही आदेश दिला तर माझे हे बलवान खांदे नव्या कार्याचा भार शिरोधार्य करायला अगदी आतुरलेत. तुला भूतपूर्व मंत्री रणवीर सिंगांच्या पदाचा भार सांभाळायचा आहे. हो, तर रणवीर सिंगांना तुम्ही पदमुक्त केलंय? हो, आम्ही त्यांना पदमुक्त केलंय कारण त्यांच्या स्वामी भक्तीवर आम्हाला शंका होती. शंका? परंतु रणवीर सिंग तर तुमच्या चरणांचे परम भक्त होते महामंत्री. मग त्यांनी अशी काय चूक केली जो तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागला? रणवीर सिंगांनी सोन्याच्या त्या थाळीला छिद्र पाडण्याचा प्रयत्न केला ज्या थाळी त्यांचं पोट भरत होतं. ते तर हेही विसरून गेले होते की पुत्र भलेही किती मोठा झाला तरी पित्याच्या समोर तो नेहमीच लहान असतो हे विसरू नये. आणि म्हणूनच आम्ही त्यांना आपल्या राज्याच्या सीमांपासून दूर जंगलात पाठवून दिलंय. आता रणवीर सिंगांच्या रिकाम्या जागी तू बसशील आणि आमच्या षडयंत्रांची सूत्रही तूच चालवशील. तुम्ही मला या योग्यतेचे समजलात ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. जर तुमच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मला आपलं शिरही कापावं लागलं तर मी स्वतःला धन्य समजीन महामंत्री. परंतु जर कधी रणवीर सिंग परत आले तर ते माझी ईर्ष्या नाही ना करणार? असं नको व्हायला की घरचा भेदीच आपली लंका जाळून टाकेल. राजवीर सिंग, तू हे विसरतोयस की निर्णय घेणं धन्याचं काम आहे आणि सांगितलेलं कार्य करणं त्याची अंमलबजावणी करणं दासाचं काम आहे. क्षमा असावी महामंत्री, चूक झाली. आशीर्वाद द्या महामंत्री. तुमच्या चरणांवर माझं शीर सदैव झुकलेलं राहो आणि सदैव तुमची दयादृष्टी माझ्यावर राहो. जा राजवीर सिंग जा. सदैव शत्रूचं रक्त वाहू दे. आमचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. जा आता. किती निबिड जंगल आहे. इथे तर कोणी मनुष्यही दिसत नाही. आपण खूप कठीण मार्गाने चाललोय जोरावर. संकटांचा सामना करत पुढे जाणाऱ्यांना सदैव विजयश्री प्राप्त होते युवराज. आणि मला पूर्णतः विश्वास आहे की विजयश्रीच्या रूपात तुम्हाला राजकुमारी चंद्रमुखी मिळणार आहे. हो. बस तुम्ही पुढे जात राहा. अश्वांशिवाय आम्ही पुढे नाही जाऊ शकत जोरावर. चालून चालून आमचे पाय सुजले आहेत. आणि या जंगलात इतकी शांतता का आहे? का इथले सगळे पशु पक्षी मृत्युमुखी पडले आहेत का? असं नाहीये युवराज. जर तुम्ही क्रोधित होणार नसाल तर मी सांगू असं का झालं ते. लवकर सांग. एक सारखं तेच विचारून आमचा वेळ वाया घालवू नकोस. होय युवराज, तुमच्या सारख्या चक्रवर्ती सम्राटाला पाहून जंगलातील पशु पक्षी भयभीत झाले आणि लपून बसलेत. तुमच्या शौर्याची आणि तुमच्या पराक्रमाची कीर्ती फक्त अलकापुरी एवढीच सीमित नाहीये तर सर्व जगात पसरली आहे युवराज. म्हणून तर हे सारे जंगलातले पशु पक्षी सुद्धा अगदी लपून बसलेत. शाबाश जोरावर, शाबाश. आज खूप दिवसांनंतर तू आपली बुद्धिमत्ता दाखवलीयस. तसा तू आहेस खूप बुद्धिमान, परंतु आपल्या बुद्धीचा वापर करायला खूप आळस करतोस. नाही नाही, आजपासून कसलाही आळस करणार नाही. तर मग जाऊया युवराज, का विश्रांती घेऊया? जायचं तर आम्हाला आहेच, परंतु चालण्याची शक्ती आमच्या पायांमध्ये आता नाही उरली. मग काय करायचं युवराज? असं फक्त उभं राहून तर चंद्रमुखी तुम्हाला प्राप्त होणार नाही ना? नाही आणि तू असा उभ्या उभ्या आमचं तोंड काय पाहतोयस? चल जा आणि जाऊन आमची तृष्णा शमवण्याचा काही उपाय शोध. शोध. कुठे ना कुठे एखादं तळ नाही तर झरा अवश्य मिळेल. पाणी घेऊन ये. तुम्ही काय बोलताय युवराज? अशा अरण्यात जल? जर तुम्ही माझ्या सोबत याल तर रस्त्यात एखादा तळ किंवा झरा दिसला तर तुम्ही तुमची तहान भागवा. आणि शिवाय तुम्हाला जल आणून देण्यासाठी तर माझ्याकडे कसलं जलपात्रही नाहीये. तर मग तुझ्या ओंजळीत घेऊन ये, परंतु पुन्हा आम्ही दिलेल्या आदेशाचं उल्लंघन करू नकोस, नाहीतर आम्ही तुझं हे शिरधाडा वेगळं करू आणि या जंगलातील मायावी शक्तींना भेट देऊन टाकू. क्षमा युवराज, क्षमा. आजपासून तुमचा हा सेवक तुमच्या समक्ष कधी नजरही वर करणार नाही. ना 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 ना. तर मग जा. जातो युवराज, परंतु तुम्ही तुमची काळजी घ्या. जा.
वाह वाह रे वाह युवराज, तुमच्या मनात जराशीही दया नाहीये, जराशीही दया नाहीये. सेनापती बनवलंय, असा गुळ लावलाय माझ्या कोपरावर, ना चाटता येतोय नाही खाता येतोय. वरून जा पाणी घेऊन ये जोरावर. मला वाटलं होतं युवराजांबरोबर चंद्रमुखीच्या राज्यात जाऊन तिच्या सुंदर सुंदर दासींवर प्रेमाचं जाळं फेकीन, पण इथे इथे महाल तर दूरच, अजून जंगलच समाप्त होत नाहीये. वा रे वा जोरावर, वा. हं? पाणी, पाण्याचा झरा. चल जोरावर, भाग्य तर चांगलीच साथ देते. चल आधी जाऊन आपली तहान भागव. युवराजांच्या तहानेचा नंतर विचार करू. आधी जाऊन आपली तहान भागव. युवराजांच्या तहानेचा नंतर विचार करू. अख्खा दिवस या जंगलांमध्ये भटकतोय, कळत नाही तो युवराज कुठे आहे. पळून पळून घोडेही थकलेत. महामहिम, तो बघा, तिकडे कुणी मनुष्य दिसतोय. हो, कुणी मनुष्य तर वाटतोय. मिळाला, मिळाला महामहिम. ज्याचा शोध घेत आपण दिवसभर जंगलात इकडे तिकडे भटकतोय, तो युवराज आपल्याला मिळाला. नाही नागराज, तो युवराज तर नाही वाटत, उलट एखादा भिक्षुक वाटतो. त्याची वस्त्र आणि अवस्था तर एखाद्या भिकाऱ्यासारखी आहे. बघ, जल असं पितोय जणू जल कधी पाहिलंच नाहीये. हो, तुम्ही बरोबर बोलताय. दुर्भाग्याने गांजलेला कोणी भिक्षुक वाटतोय. त्याला बोलावून त्यालाच विचारूया. हे वाटसरू, वाटसरू, हे वाटसरू, इकडे ये. आम्ही सांगतोय, लवकर ये. आम्ही सांगतोय, लवकर ये. ए वाटसरू, कोण आहेस तू? मी तर एक शूद्र सेवक आहे. आपल्या धन्याची तहान शमवण्यासाठी पाण्याच्या शोधात आलो होतो. आपल्या धन्याची तहान शमवायला आला होतास. कोण आहे तुझा अन्नदाता? अलकापुरीचे युवराज महावीर भानुप्रताप सिंग आहेत माझे अन्नदाता. यावेळी तहानेने व्याकुळ या जंगलात माझ्याच प्रतीक्षेत असतील. कृपया मी जाऊन मान्यवर त्यांची तहान शमवू. ए, तुझे युवराज भानुप्रताप सिंग आहेत कुठे? ते तिकडे टेकडीवर. तुझ्या युवराजांचा इथे येण्याचा उद्देश काय आहे? जर तू सत्य नाही सांगितलंस तर तुझी समाधी आम्ही इथेच बांधू. मला निर्धनाला नका मारू, नाहीतर माझ्या बरोबरच तुम्ही सुद्धा नरकात जाल. आम्हा सर्वांना नरकात जावं लागेल, परंतु का? ते असं, जर तुम्ही मला इथेच मारून टाकलं तर माझे अन्नदाता तहानेने मरून जातील, आणि जर ते तहानेने मेले तर सरळ नरकात जातील, आणि त्यांच्या हत्येचं पाप तुमच्या डोक्यावर नाही आलं तर कुणाच्या डोक्यावर येईल. आधी तुम्ही मला त्यांना जल देऊन येऊ द्या, त्यानंतर तुम्हाला मला मारायचं असेल तर मी हसत हसत आपले प्राण देईल. महामहिम, हा तर मला कोणी पाखंडी मनुष्य वाटतोय. हा आपले प्राण वाचवण्यासाठी आपल्याला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतोय. आम्हाला समजतंय नागराज,
हा बेचारा आपल्या मृत्यूच्या भीतीने प्राण वाचवण्याचा प्रयत्न करतोय. हे बघ वाटसरू, घाबरू नकोस. आम्ही तुझे शत्रू नाही आहोत. आम्ही राजकुमारी चंद्रमुखीचे अधिकारी आहोत. आम्हाला सत्य सांग, तुला कोणीही मारणार नाही. काय चंद्रमुखीचे अधिकारी? तर आपण आधी का नाही सांगितलं? आमचे युवराज चंद्रमुखीचं दर्शन करण्यासाठी इतकी दूरवरची यात्रा करून इथपर्यंत आलेत. तुझे युवराज आमच्या राजकुमारींचे विशेष अतिथी आहेत, ज्यांच्या स्वागतासाठी राजकुमारींनी आम्हाला पाठवलंय. राजकुमारी चंद्रमुखींनी तुम्हा अधिकाऱ्यांना आमच्या स्वागतासाठी पाठवलंय. हो वाटसरू, आम्ही इकडे तुमच्या युवराजांचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण दिवस जंगलात भटकतोय. तुम्ही एकदा आमच्यासोबत राजवाड्यात तर चला, मग बघा राजकुमारींच्या आधीच आमचे महामहिम तुमच्या युवराजांचं कसं स्वागत करतात ते. काय महामहिम? अगदी योग्य बोलतोयस नागराज. या युवराजाच्या शोधाने आम्ही खूप थकलोय. आता आम्ही आपला थकवा या वाटसरूच्या युवराजावर काढणार आहोत. हे वाटसरू, चल तुझ्या युवराजांकडे. युवराज, 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 हे बघा, मी तुमच्यासाठी किती सेवक घेऊन आलोय. हे सर्व राजकुमारी चंद्रमुखींचे सेवक आहेत, परंतु काही दिवसात सर्व तुमचेच सेवक बनणार आहेत. हे तू काय बोलतोय जोरावर? आम्हाला काही कळायला मार्ग नाही. आम्ही तर तुला जल आणायला पाठवलं होतं. तू या सर्वांना कसं आणि कुठून घेऊन आलास? हे सर्व मी तुम्हाला पुन्हा केव्हा तरी सांगेन. बस असं समजा की माझी तपश्चर्या पूर्ण झालीये आणि तुमची स्वप्न सुद्धा पूर्ण होणार आहेत, असं समजा. म्हणून तर राजकुमारी चंद्रमुखींनी या सर्व सेवकांना आपल्या स्वागतासाठी पाठवलंय. आमच्या स्वागतासाठी पाठवलंय? हा. परंतु तुझ्या स्वागतासाठी नाही, केवळ आमच्या स्वागतासाठी पाठवलं असेल. असं वाटतंय राजकुमारींना कळलंय की आम्ही त्यांना आपले राणी बनवण्यासाठी येत आहोत. तुम्ही बरोबर बोलताय युवराज. युवराज, राजकुमारींनी आम्हाला आदेश दिलाय की आम्ही तुम्हाला योग्य सन्मानाने त्यांच्या राजमहालात न्यावं. काय? स्वयं राजकुमारी चंद्रमुखीने आमच्यासाठी आमंत्रण पाठवलंय? हो युवराज, आपल्या स्वागतासाठी राजकुमारी चंद्रमुखींच्या पूर्ण राज्याला गुलाब आणि चमेलीच्या फुलांनी सजवलं गेलंय. आणि तुमच्या येण्याची बातमी कळताच चंद्रमुखीच्या राज्याचे निवासी नाचून गाऊन उत्सव साजरा करतायत. बघितलं जोरावर, याला म्हणतात सत्य प्रेम. हो युवराज, आजपर्यंत केवळ ऐकलं होतं की ज्या युगलांच्या हृदयात सत्य प्रेम असतं ते 7 समुद्र पार जाऊनही भेटतात, परंतु आज तर साक्षात दर्शनही झालं युवराज. आता चंद्रमुखीला पाहण्याची आमची इच्छा आणखी प्रबळ होत चालली आहे. आम्हाला तर आता असं वाटत आहे की जणू आमची अर्धांगिनी चंद्रा आतुर नेत्रांनी आपल्या महालाच्या झरोक्यातून आमची वाट पाहतीये. चंद्रा, ही चंद्रा कोण आहे? चंद्रा, चंद्रा, चंद्रा अर्थात राजकुमारी चंद्रमुखी. आमचे युवराज प्रेमाने राजकुमारींना चंद्रा म्हणतात, हो ना युवराज? हो, परंतु त्या फक्त आमच्यासाठी चंद्र आहेत. जर तुमच्यापैकी कोणीही त्यांना चंद्रा म्हणालं तर आम्ही तुमची जिव्हा काढून घेऊ. तुमच्या व्यतिरिक्त कुणाचं साहस आहे युवराज? युवराज, मला तर या वनात राजकुमारी चंद्रमुखींच्या महालात वाजणारी सनई सुद्धा ऐकू येते. वा जोरावर वा,
आता अलकापुरीला पोहोचताच सेनापतीच्या पदावर तू अवश्य बसशील. बस तू असेच शुभ समाचार आम्हाला नेहमी ऐकवत राहा. युवराज, वेळ कमी आहे. कृपया आमच्यासोबत चळण्याची कृपा करावी. राजमहालात आता आपली प्रतीक्षा होते. आम्ही तयार आहोत. नागराज, युवराज आणि त्यांच्या सेवकाला सन्मानपूर्वक घोड्यावर बसवण्यात यावं. जशी आज्ञा. सैनिकांनो, घोडे तयार करा. चला युवराज. या युवराज. आमच्या मार्गात बाधा आणण्याचा प्रयत्न कोण करतोय नागराज? कदाचित ती लुटारू दुर्गेश्वरी तर नाहीये. तुम्ही बरोबर बोलताय महामहिम. तुमच्यासारख्या बलवानाला आव्हान देण्याचं साहस दुर्गेश्वरी शिवाय दुसरं कोण करू शकणार? दुर्गेश्वरी? ही दुर्गेश्वरी कोण आहे? ही एक महिला लुटारू आहे. परंतु आपण घाबरू नका युवराज. आम्ही आत्ता तिचा बंदोबस्त करतो. अरे भीत्रे शूरवीर, डोंगरा मागून कोण तीर चालवतंय? साहस असेल तर समोर या. हे काय? तुमच्या राज्यात एखादी स्त्री लुटारू बनते? आमच्या राज्यातील स्त्री कुणा परक्या पुरुषाला नेत्रही उचलून नाही पाहत. दुर्गेश्वरी, जर तीर धनुष्य चालवायचं धाडस बाळगतेस तर मग डोंगरा मागून का तीर चालवतेस? जर वाघिणीचं दूध पिल्लं असशील तर मैदानात ये. राग नका मानू मान्यवर. आमच्या युवराजांच्या भीतीने तुमची ती लुटारू दुर्गेश्वरी युवराजांच्या सन्मुख येणारच नाही. काय युवराज? हो, तू बरोबर बोलतोय जोरावर. भले एक स्त्री आम्हाला आपलं मुख कसं दाखवू शकते, आणि तेही या रणक्षेत्रावर. तू बरोबर बोलतोय जोरावर. भले एक स्त्री आम्हाला आपलं मुख कसं दाखवू शकते, आणि तेही या रणक्षेत्रावर.
तर आमचा अंदाज बरोबर होता. बोल दुर्गेश्वरी, राजवीर सिंगच्या मार्गावर अवरोध बनवण्याचं साहस कसं केलंस? तुला याचे परिणाम माहीत आहेत? परिणामांची चिंता भित्रे लोक करत असतात, लुटारू नाही. जर लुटारू दुर्गेश्वरीला परिणामाची चिंता असती ना, तर हातात धनुष्यबाण घेतला नसता, सुवासिनीचा चुडा घातला असता. तुम्हाला चारी बाजूनी घेरलंय. जर तुम्ही आणि तुमच्या सैनिकांनी एक जरी वार केला तर माझे साथीदार शेकडो बाण चालवून तुम्हा सर्वांना समाप्त करून टाकतील. बघितलं ना, मृत्यूचे दूत तुमचं स्वागत करण्यासाठी कसे सज्ज झालेत. काय हवंय तुला? विजेंद्र सिंग, मला विजेंद्र सिंग हवाय. तुम्ही मला माझं पहिलं प्रेम परत द्या आणि मी तुम्हाला जीवनदान देईन. बोला, सौदा करताय की मृत्यूची निवड? आमच्या समोर कधी वाघही डरकाळी फोडण्याचं साहस करत नाही. तुला माहित नाही की आम्ही कोण आहोत? तुम्ही अलकापुरीचे युवराज भानू प्रताप सिंग आणि हा तुमचा उजवा हात जोरावर सिंग. वा युवराज वा, ही तुम्हालाच नाही तर मलाही ओळखते. अशी समजूतदार बुद्धिमान महिला लुटारू मी आधी कधीच नाही पाहिली. हे आम्हाला का नाही ओळखणार? रूपनगराहून परतल्यानंतर आम्ही चक्रवर्ती सम्राट बनणार आहोत. या पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात आमचं साम्राज्य असेल. असंच होईल युवराज. ए लुटारू, आमच्या युवराजांच्या मार्गातून बाजूला हो, अन्यथा या मार्गावर तू नाहीस. तुझं शव पडलेलं असेल. का मृत्यूचं वरण करायचं आहे तुला, मूर्ख मुली? मूर्ख तर तुम्ही आहात युवराज. अजूनपर्यंत हेही समजू शकला नाहीत की राजवीर सिंग आणि त्याचे सैनिक तुम्हाला का आणि कुठे घेऊन जात आहेत. आम्हाला सर्व माहित आहे. हे आमच्या युवराजांचं आणि राजकुमारी चंद्रमुखींचं मिलन करायला घेऊन चालले. ऐकलंस ना तू दुर्गेश्वरी? जर हेच धाडस तू अलकापुरीमध्ये केलं असतस तर आम्ही तुला जिवंत आपल्या महालांच्या भिंतीत गाडलं असतं. युवराज, जर तुम्ही उत्साहित होऊन अशीच मूर्खता करत राहिलात तर हा राजवीर तुम्हाला चंद्रमुखीच्या महालात जिवंत नक्कीच गाडेल. ऐका, हा तुम्हाला चंद्रमुखी सोबत विवाहासाठी नाही तर बंदी बनवण्यासाठी घेऊन चाललाय. बंदी? तुमच्या आधी इथे जितके वाटसरू आलेत, ह्याने आणि ह्याच्या साथीदार रणवीर सिंगने त्यांना कारागृहात डांबलंय. याने आणि याच्या साथीदार रणवीर सिंगने त्यांना कारागृहात डांबलंय. आणि आता तुझी वेळ भरली राजवीर सिंग. बोल, विजेंद्र सिंगच्या बदल्यात जीवनदान हवंय का मृत्यू? मृत्यू? परंतु तो तुझा होईल दुर्गेश्वरी, कारण आम्ही तुझं शिर धडा वेगळं करून कालीच्या चरणी अर्पण करू. का तर कायमसाठी तुझ्या दहशतीपासून मुक्ती मिळेल आणि भविष्यात आमच्या मार्गातली बाधा संपून जाईल. राजवीर सिंग, तलवार तर तू माझ्या मानेवर ठेवलीयस, परंतु रक्त तुझ्या मानेतून वाहील. असं नको समजूस की मी एकटी आहे. माझ्या साथीदारांनी तुला चारी बाजूनी घेरलंय. परंतु तुझ्या साथीदारांच्या येण्याच्या आधीच
आम्ही तुझे प्राणहरण करू दुर्गेश्वरी. अरे नामर्द कुठले, एका महिलेला पाठ दाखवून पळून गेलात. अरे अशा पुरुषांनी तर बांगड्या घालून महालात बसून राहिलं पाहिजे. छे. राजवीर सिंग खूप भाग्यवान निघाला, जो यावेळीही मृत्यूच्या मुखातून वाचलाय. आता पाणी डोक्यावरून चाललंय दुर्गेश्वरी. आपल्याला काहीतरी करायला हवं. विनाशकाले विपरीत बुद्धी. जेव्हा कोणाच्या विनाशाची वेळ येते ना, तेव्हा मृत्यू त्याला आपल्या स्थानावर कसाही खेचून आणतोच. राजवीर सिंगला आपल्या कर्माची फळं भोगावीच लागतील. बघशील धर्मा. चला. हा कोण वाट सुरू येतोय धर्मा? कोण आहेस तू? एक वाटसरू आहे. आपल्या मार्गावरून भटकलोय. कुठून आलायस आणि कुठे चाललायस तू? पश्चिम दिशेच्या राज्यातून आलोय आणि चंद्रमुखीच्या महालापर्यंत पोहोचायचंय. हे बघा, चंद्रमुखीशी विवाह करण्याचं स्वप्न घेऊन आणखी एक युवराज आलाय बंदी बनायला. कळत नाही अशा साध्या भोळ्या लोकांवर दया करावी की क्रोध. क्षमा असावी. मी चंद्रमुखीशी विवाह करण्याच्या उद्देशाने इथे आलो नाहीये देवी. तर मग का आलायस? इथे जोही येतो चंद्रमुखीशी विवाह करण्याची इच्छा घेऊनच येतो. मी चंद्रमुखीशी विवाह करण्याच्या इच्छेने नाही आलोय, परंतु ते फूल मिळवण्यासाठी आलोय जे चंद्रमुखीच्या महालातील बागेशिवाय या जगात अजून कुठेच उमलत नाही. चंद्रमुखीच्या बागेतलं फूल हवंय तुला? परंतु का? जर नाही सांगितलं तर माझी ही तलवार तुझं शिर धडा वेगळंही करू शकते पांथस्ता. कसली भीती नाही. जेव्हा मी ध्येयपूर्तीसाठी माझ्या घरातून निघालो होतो, तेव्हा जीवन आणि मरणाची भीती आपल्या आईजवळच सोडून आलो होतो. चालव तलवार. वा. सुंदर तर तू आहेसच, निडरही आहेस. तुझ्या मुखावरची ही शांती सांगतीये की बहादुरी बरोबरच तू सत्यवादीही आहेस. काय तुम्ही मला चंद्रमुखीच्या महालाचा मार्ग सांगू शकाल? सांगू तर शकते, कारण तुझा उद्देश निर्मळ आहे. परंतु काय एका लुटारूने सांगितलेल्या मार्गावर तुला विश्वास वाटेल? मी एक लुटारू आहे. लुटारू दुर्गेश्वरी. दुर्गेश्वरी? का? खात्री पटत नाहीये का? मग माझं नाव ऐकून तू भयभीत झालास? भयभीत नाही झालोय, तर खूप प्रसन्न झालोय मी. माझा विश्वास बसत नाहीये की या संकटाच्या वेळी मला तुमची मदत मिळेल. जेव्हा मी यात्रेला प्रारंभ केला तेव्हा देवधर बाबांनी मला तुमचं नाव सांगितलं आणि सांगितलं होतं की जर मी कुठल्या संकटात अडकलो तर तुम्ही माझी मदत अवश्य कराल. देवधर बाबा? ओ,
तर तू देवधर बाबांना ओळखतोस. चांगल्या प्रकारे. ते माझ्यासाठी मनुष्य नाहीत, देवता आहेत. जर असं असेल तर तुझी सहाय्यता करणं माझं प्रथम कर्तव्य आहे. धन्यवाद देवी. माझं नाव आहे वनराज. वनराज, आमची काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा कर. आम्ही तुझं स्वागत धनुष्यबाणाने केलं होतं, परंतु आता तू आमचा अतिथी आहेस आणि अतिथी ईश्वर स्वरूप असतो. ही गोष्ट देवधर बाबांनीच शिकवली होती. थकला असशील तू. चल, आमच्या गुप्त स्थळावर येऊन थोडी विश्रांती घे. नाही देवी, विश्राम करणं वेळ वाया घालवण्यासारखंच आहे. तुम्ही केवळ मला चंद्रमुखेच्या महालाचा मार्ग सांगावा. आम्ही तुला सांगणारच नाही, तर तिथे नेऊन पोचवू सुद्धा. ही दोन मनाची गाथा, आकाश धरेची प्रेम कथा, ती तर आहे स्वप्न परी. चंद्रमुखी 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 चंद्र